चिंचणीमध्ये सगळे कष्टकरी समाज राहतो. म्हणजे हा समाज वडार समाज आहेत, हे वडार बांधव आहेत. हे काय करतात साहेब, घरं बांधण्याचं काम, विहिरी बांधण्याचं काम, असं हार्डकोर काम, ज्याला अंगाचं काम म्हणतात खरं तर मेहनतीचं, हे काम करणारे आहेत. 40-50 वर्षापासून बालाजीनगर म्हणून चिंचणीपासून 2 किलोमीटरवरती यांची वस्ती आहे. आणि आतापासून राहत नाही साहेब, जवळजवळ 50 वर्षाचे पुरावे यांच्याकडे. असं असतानाही चिंचणी ग्रामपंचायतीने यांना नोटीस पाठवलेली आहे आणि की त्या ठिकाणी ती जी घरं आहेत ती तुम्ही खाली करा. बरं, कोणी तक्रार केली तर आम्हाला तक्रार आलेली आहे. मला साहेब सांगा, 40-50 वर्ष यांची कुठलीही तक्रार नव्हती. हे गुन्ह्या गोविंदांना आणतायत त्या ठिकाणी. त्या ठिकाणी मंदिरं पण 2-3 आहेत. हनुमानाचं मंदिर आहे, रेणुका मातेचं मंदिर आहे. म्हणजे एक छोटंसं गाव असल्यासारखं, एक वाडी असल्यासारखं हे सगळं आहे. असं असतानाही ग्रामपंचायतीने तिकडे पराक्रम केलेला आहे. या सगळ्यांना सांगितलंय तुम्ही तुमची घरं सोडा, ती जागा खाली करून द्या. आज यांची घरं त्या ठिकाणी पक्क्या स्वरूपाची घरे आहेत. ही गरजेपोटी निवासित घरं आहेत. ग्रामपंचायती मान्य करतंय की तुम्ही राहण्यासाठी, निवासासाठी घरं बांधलीत, व्यवसायासाठी नाहीत, हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी गरजेपोटी स्वतःला राहण्यासाठी छत मिळावं म्हणून ही घरं 50 वर्षापासून त्या ठिकाणी आहेत. आज यांना नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही ती जागा खाली करा. साहेब, हा फार मोठा अन्याय आहे. ही गरीब लोक आहेत, शोषित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत. याने जायचं कुठं? हे या साहेब वाटेगावकर साहेबांकडे आले, माझ्याकडे आले. म्हणून मी आज तुम्हाला विनंती करण्यात आलो की ग्रामपंचायत, मी मान्य करतो जागा गायरा नाही, नो डाऊट, पण आज 40-50 वर्षापासून माझी वहिवाट आहे साहेब त्या ठिकाणी. तो अधिकार कसा नाकारून चालेल आपल्याला? पण साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला की जी ग्रामपंचायतीने नोटीस दिले आणि आम्हाला त्या ठिकाणी घरं खाली करा असं म्हणतायत, हे अतिशय चुकीचं आहे, हे दुर्दैवी आहे. आणि सर्वात मोठं म्हणजे साहेब, जगण्याचा अधिकार प्रत्येकाला साहेब आहे की नाही? राईट टू लाईफ आणि विथ गुड एन्व्हायरमेंटल साहेब, चांगल्या वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. आणि ही लोक साहेब तिथे राहत आहेत, बिचारी गरीब लोक आहेत साहेब. त्यांना ती नोटीस दिल्यामुळे आज यांच्या भीतीचं सावट आलंय. काय करायचं, कुठं जायचं? आणि ते म्हणतात बुलडोजर लावू. साहेब, बुलडोजर लावू यांच्या घराला लावला तर हे जाणार कुठं? आज साहेब 150 कुटुंब आहेत, 1-2 कुटुंब नाहीये, आणि वर्षानुवर्ष तिथं राहत आलेली कुटुंब आहेत. ह्याने जायचं कुठं साहेब? हा फार मोठा प्रश्न आहे. हे सगळे लोक तुम्हाला विनंती करायला साहेब की आमचा जगण्याचा हक्क जो भारतीय संविधानाने आम्हाला दिला आहे तो कृपया करून हिसकावून घेऊ नका. त्या ठिकाणी शासनच म्हणतंय प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. मोदी साहेब म्हणतायत प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. त्यांच्या स्कीम्स आलेत नवीन नवीन घरासंदर्भात, आणि ज्यांची घरं आहे त्यांना बेघर करायची कुठलीही स्कीम नाही साहेब या शासनाने काढलेली. हां, बरं, त्यामध्ये काही अडचणी असतील, क्लॉजेस असतील, टचेस असतील, वी कॅन अंडरस्टँड ना. गायरान जमीनचा प्रश्न फक्त चिंचणीपुरता आहे का साहेब? सांगा ना, पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. मग या चिंचणी ग्रामस्थांनी काय चूक केले? आज बरीच लोक, हो सगळी नाही, सगळी. त्यामुळे साहेब तुम्हाला ही विनंती करायला, ही सगळी लोक त्यासाठी झालेत कारण की साहेब आज भीती आहे. बुलडोजर लाव म्हणतात साहेब. गरीब लोकांच्या घरांना बुलडोजर लावून साहेब काय फायदा आहे का? ह्याने जायचं कुठं, राहायचं कुठं? तसा ही विनंती आहे. जी ग्रामपंचायत ह्या असा सगळा कुणी सांगितलंय करायला? बरं, त्या ठिकाणी धनदाळांना सगळी सूट आहे. फक्त गरीब माणूस आपला आवाज उठवत नाही म्हणून त्यांना दाबण्याचा प्रयत्न असेल तर साहेब हे अत्यंत चुकीचं आहे. आणि निदान या शासनाच्या काळात माननीय मोदीजी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या शासन काळात असं होणार नाही. मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे किसान मोर्चाचा. हे सगळे बांधव आहेत आमचे, शोषित आहेत, पीडित आहेत. हा वंचितांचा आवाज तुमच्याकडे साहेब घेऊन आलो. यांना न्याय द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करत आलो. आणि साहेब नोटीस दाखवा जरा. मला वाटते मला तुमचा फोन आला, यांचा फोन तिथं असेल 12:30 फोन आला. भीतीचं वातावरण साहेब, काय करायचं? बुलडोजर चालणार म्हणतात साहेब. तुम्ही सांगा ना, असं करू नका. तुम्हाला बघा, त्यांनी मला परवाशी रात्री 8 वाजता फोन केला. दुसऱ्या क्षणाला त्यांना सांगितलं डोंट वरी, मी जेवढं आहे तेवढं शक्य करतो. अजून या पत्रासंदर्भात एकदा बघतो मी उद्या. नाही, पण त्यांना सांगा असं कुठलीही कारवाई करू नका. म्हणजे एवढं साहेब एक दिलासा द्या यांना, सगळे आले ते. हां, तुम्हाला निवेदन पण देतो साहेब या विषयातला आम्ही. हां साहेब, तुम्ही त्याला फोन करून सांगा असं करू नका म्हणून. आणि साहेब अजून मी सांगतो सगळ्यांच्या वतीने बरं का, मी पण ग्रॅज्युएशन झालेलं, मी वडा समाजाचा जिल्हाध्यक्ष काम करतो. तुमचा ग्रामसेवक आज मला सांगा, ही लोक काळाने पूर्ण आहेत का आम्हाला मोडलेलं जातात. माझी मोठी म्हणजे तहसीलदार आहे,
माझा लहान भाऊ BMCला उपयोग म्हणून काम करतो, मुंबई BMCला. तर हे जी नोटीस आहे ती मी वाचल्यानंतर मला कळलं त्याचं बाबा काय आहे आणि काय नाही ते खरं खोटं. आता आम्ही संपूर्ण दुनिया आम्ही पण बघतो, आम्ही पण कुठल्या संघटनेत पक्षात काम करतो. एवढं सोपं नाही की बुलडोजर आणणं किंवा त्यांच्या बापाच्या घरचा विषय नाही आहे, की त्यांची इस्टेट नाही. तिथंच तुम्हाला सांगतो, इथल्या धनदानग्या लोकांच्या साहेबांनी सांगितलं राजकीय लोकांची मालमत्ता त्यांनी हडप केलेली आहे गायरांमध्ये, सुद्धा मी बाहेर काढीन. लिहिली तुम्हाला मी नेणार दाखवणार बघा. तुम्ही सांगा एक जर हा पट्टा असेल गायरांचा, त्या गायरांमध्ये 1-1.5 एकर किंवा 2 एकर बाजूला जाऊ शकता का पट्टा सांगा. एकच गट क्रमांक असे ना तो पण हे असतं की आमच्या लोकांना त्रास देत आहेत ती लोक जाऊ देत. हे राजकीय असतील, यावर्षी राहील पुढच्या, पण तुमचे ग्राम अधिकारी जे आहेत उत्तर पर्यंत मला वारंवार सांगा बोलले, त्या माणसाला तुम्ही ताकीद करा बरं का. माझं एक निवेदन झेरॉक्स काढा पाठवलं, झेरॉक्स काढा पाठवलं. नाही, ग्रामपंचायत तुम्हाला दिलेलं पत्र आहे. हे बघा हे बघा ना, कशाच्या आधारावर दिला आम्हाला तुम्ही विचारा. नाहीतर मी संपूर्ण 5 जिल्ह्याची वडा समाजाला मोर्चा नेणार. पहिला मुद्दा सांगतो. हां ग्रामपंचायतीचं नाव आहे. हां सदस्य पत्र हे तलाठ्याचं आहे. हां म्हणजे पाठी बघा ना साहेब. नाही, हा पहिला पत्र. हा. मी खाली येणार नाही. मी खाली येतो. हो, पहिले पत्र जे आहे ना, बरोबर. ग्राम महसूल अधिकारी. तलाठ्याचं पत्र हो आहे. मी सगळी आधी माहिती घेतो. हो वाचा. त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाच्या नावे असणाऱ्या जागेत हो. अतिक्रमण केल्याचं तलाठ्यामध्ये पत्रावर गट नंबर 1629 अ मध्ये हो. एक एक. ही कॉमन सगळ्यांना आला असेल आहे. हो. दुसरं ग्रामपंचायत अधिकारी सरपंच यांचं आहे की त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, ग्रामपंचायतीने गट नंबर 16 गट नंबर मालमत्ता ठीक. आणि गायरान जमिनीचा साहेब त्यांना काय अधिकार आहे साहेब? पंचायतीचा एक मी क्लिअर करतो. नाही नाही, सांगतायत ऐकतायत. नाही ऐका, अरे ऐका, काही बसा. तुम्हाला ऐकू आले, तुम्ही खाली बसला हे बरं वाटत नाही. आपल्याकडे साहेब जर सांगलं बोला साहेब, सांगा. तुम्हाला आनंद वाटेल. ऐका. असं आहे. पहिलं पत्र आहे तुमच्याकडे ग्राम महसूल अधिकारी जे नामकरण झाले सुरुवातीला कारण त्यांचं आहे की गट नंबर मध्ये शासनाचा जो गट नंबर आहे त्या नंबरवर स्वतः मी एक मिनिट बोलतो. त्याला अजून या प्रकरणामध्ये काही अभ्यास केला नाही. दुसरं सांग, पहिल्यांदाच तुम्हाला म्हणजे अभ्यास करून मग तुम्हाला डिटेल सांगा. पहिलं पत्र तलाठ्याचं एक कारण काय, त्याच्यानंतर गट नंबर 1629 मध्ये शासकीय जागेमध्ये आपण अतिक्रमण करून राहिलं आहे. दुसरं पत्र ग्रामपंचायत दिले. ग्रामपंचायत असं म्हणते की गट नंबर 1629 मध्ये 49 लोकांनी मालमत्ता नोंद करून नंबर 8 ला ग्रामपंचायत नंबर 8 आहे त्याला नोंद केलेले आहे. आणि ते नियमित केलंय, नंबर 8 आहे त्यामुळे नियमित झालं साहेब. ते नियमितीकरणाची प्रोसेस केली त्यांनी. आता ही यादी आहे. आता याच्यामध्ये ते काय म्हणतात, 7 दिवसात अतिक्रमण काढून घेण्यात यावं, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मी काय करतो या संदर्भात अजून एक आता सकाळी ॲक्च्युली माझी एक बैठक होती 11 वाजता राजकारणात. मी तेव्हा म्हणलं चालेल, नाही तर उद्या सकाळी एकदा ट्रान्सफरला भेटतो बेटा. ठीक आहे. तुम्हाला तुम्ही जरी आला तर आपण भेटू. कारण कसं आहे, शासकीय जागेच्या बाबतीमध्ये शासकीय जागा जेव्हा आपण म्हणतो गायनामध्ये असेल किंवा शासकीय जागा जेव्हा म्हणतो तर याची मालकी शासनाची आणि एका अर्थाने ऑटोमॅटिक कलेक्टरची. बरोबर कलेक्टर आपण एकदा सरांची प्रति म्हणून ट्रान्सफरकडे भेटू. म्हणजे सकाळी 11 वाजता मी ट्रान्सफर माझी मिटिंगच आहे. म्हणजे 12 वाजता कलेक्टरची मिटिंग आहे. 11 वाजता तिथं जातो. तुम्हाला आपण तिथे आपण तिथे चर्चा करू शकतो. तिथे आपल्याला डिस्कस करायचं. साहेबांना पण पत्र दिले, प्रांत साहेबांना दिले. आपण तिथे चर्चा करतो. आपण पुढच्या आम्हाला कुठल्याही प्रशासनाचं कधीच भूमिका असत नाही की कोणी बेघर व्हावं. हो, शासन करत येतो असतच नाही की तुम्ही बेघर व्हावं. कशामुळे आलं काय आलं मला काहीच माहिती नाही. साधारणतः क्लासची चर्चा केली काय नेमकं काय झाले तिथे गेलं तर आपल्याला सविस्तर कळेल. आचार्य का दिलं ते आपल्याला साहेब त्यात पार्श्वभूमी पण दिली नाही. एखादा रेफरन्स नंबर आहे, एखादा पत्र नंबर आहे, एखादा GR आहे किंवा एखादी केस आहे. साहेब यामध्ये मी सांगतो सुप्त येतो त्या ठिकाणी आता जमिनीचा चांगला भाव आहे. राजकीय धनदांगडे जे आहेत त्यांना वाटतं
त्या ठिकाणी पेट्रोल पंप व्हावं, शॉपिंग मॉल व्हावं, आणि हे गोरगरीब काय करू शकतात. नाही साहेब, एक माझा उद्देश सांगतो. अहो साहेब आहेत ना साहेब, अतिक्रमण मध्ये तुम्हाला दाखवतो ना. खाजगी मालकाच्या जागेत अतिक्रमण केला ते तक्रारची गोष्टी वेगळी. शासकीय जागेत अतिक्रमण करून गाळे बांधलेत. हे पत्र द्यायचे साहेब, त्यांचा अधिकार काय माहिती का, ह्यांनी तिथून निघून जावं आणि ह्यांनी तिथं काहीतरी डेव्हलप करावं आणि काहीतरी अर्निंग चालू व्हावं. ठीक आहे, आपण एक काम करू. म्हणजे काय असेल ते. काय करा, साधारणतः 11:30 वाजता तुम्हाला आहे. चालतं ना, 11:30 वाजता तुम्ही या. चालतं ना साहेब. हा एक साहेब, काय बघून घेऊ. हे साहेब 50 सगळ्यांचे पुरावे आहेत. आपल्याला आणि साहेब हे हा GR पण आहे सर्वांसाठी घरी. मग सर्वांसाठी घर साहेब GR आहे. एक जोरास काढायची. हा चालेल, एक जोरास मला एक द्या. आणि यांचे साहेब सैन्य पुरावे पण आहे साहेब, 50 वर्षापासून राहणारे पुरावे. म्हणजे तो ग्रामस्थ अधिकारी आहे त्यामुळे. तुम्ही त्या 40 वर्ष काय केलं तिथे प्रशासनाला सगळ्या भेटलो 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 भेटलो. चालेल सर. एक जोरास काढले का? मी सकाळी त्यांना सांगितलं का? त्यात लक्ष घाला व्यवस्थित. हे पुरावे जोरास काढलो ना साहेब. जोरास आहे का इथं? एक मुद्दा देतो. हो चालेल. अरे या ना दोघं. सर या की. या या उद्या 11:30 वाजता मी तिथे आहे. प्रांत साहेबांच्या कॅलेंडर तुम्ही द्या. आणि वाटेल साहेब